म्हणजे महात्मा फुलेंचं सगळं सत्य हे जगजाहीर आहे, त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. महात्मा फुलेंनी सगळं जे चॅलेंज केलंय ब्राह्मणी देवदेवतांना, ब्राह्मणी कर्मकांडांना, ब्राह्मणी मान्यतांना, प्रथांना, हे हिंदू म्हणून केलेलं आहे. हे त्यांनी काही मुस्लिम म्हणून किंवा ख्रिश्चन म्हणून किंवा बुद्धिस्ट म्हणून नाही केलेलं आहे. ते म्हणतात की तुम्ही आम्हाला हिंदूंना नाडता आहात, तुम्ही हिंदू शेतकऱ्यांना, हिंदू बहुजनांना नाडता आहात. तुम्ही ब्राह्मणपंथीय आर्य, त्यांना ते परदेशी म्हणतात. ते म्हणतात की तुम्ही काही हजारो वर्षापासून आमच्यावर विजय मिळवला आणि आम्हाला गुलाम केलेला आहे आणि अशा पद्धतीचं तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहात. हे हिंदू म्हणून ते झगडतायत. आता हे काही मनुवादी ब्राह्मणवादी लोकांमध्ये कन्फ्युजनची गुगली टाकतायत. महात्मा फुले ख्रिश्चनांचं कौतुक करत होते, महात्मा फुले अल्लाचं कौतुक करत होते आणि आपल्या हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान करत होते. ही गुगली हे मनुवादी लोक टाकतायत आणि या गुगलीला बहुजनांनी समजून घेतलं पाहिजे, सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. महात्मा फुले हे ब्राह्मणी देवदेवतांवर हल्ला करत होते, अवतारवाद, दैववाद याच्यावर हल्ला करत होते आणि हे कसं आमच्यावर लादलं गेलेलं आहे हिंदूंवर. ते म्हणतात की आम्ही हिंदू आहोत, तुम्ही आर्य ब्राह्मण आहात, तुम्ही परके आहात, तुम्ही वामनाचे वंशज आहात, आम्ही बळीचे वंशज आहोत, आम्ही हिरण्यकश्यपूचे वंशज आहोत, तुम्ही नरसिंहाचे वंशज आहात, तुम्ही वराह वगैरे हे जे अवतार आहेत याचे वंशज आहात. ते लोकल ज्या स्थानिक ज्या मूळ निवासी लोकांच्या प्रथा आहेत त्यांचे हिरो आहेत, यांना ते दोष देत नाहीत. ते वारकरी पंथावर हल्ले करत नाहीत, ते स्थानिक लोकांच्या प्रथांवर हल्ले करत नाहीत, स्थानिक राजांच्या विरोधात बोलत नाहीत, स्थानिक देवतांवर बोलत नाहीत विरोधात, ते ब्राह्मणी देवदेवतांवर बोलतायत. लक्षात घ्या. याचा दुरुपयोग ब्राह्मणवादी लोक आता पुढे येऊन करतायत की ते हिंदूंच्या विरोधात. नाही, महात्मा फुले किंवा बाबासाहेब आंबेडकर हे हिंदूंच्या विरोधात कधीच नव्हते, छत्रपती शिवराय देखील नाही. यांनी सगळ्यांनी ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये प्रतिकार केलेला आहे. हिंदू ते स्वतः हिंदू म्हणून लढलेले आहेत. पण ब्रिटिश आल्यानंतर हे RSS, हिंदू महासभा यांनी हिंदू हिंदू म्हणून इतरांना देखील इन्क्लूड करून याचं एक युनिटी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बॉस तेच राहतील, लक्षात घ्या. हेच आपल्याला फुले चित्रपटातून दिसतं.